भारतातील गरीब लोकांना आणखी गरीब केलेलं आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांनी केलेल्या आहेत। आता सुप्रीम कोर्टच्या दणक्यामुळे SBIला इलेक्ट्रॉल बॉन्ड हे सादर करावे लागले। आता नेमकं काय प्रकरण आहे ते आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया। इलेक्ट्रॉल बॉन्ड हा एक प्रकारचा वचनपत्र आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून कोणताही भारतीय नागरिक किंवा कंपनी ते खरेदी करू शकते। हे बॉन्ड नागरिकांसाठी किंवा कॉर्पोरेट कंपन्यांसाठी त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देण्याचं साधन आहे। या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की एकट्या भाजपला फक्त 6,000 कोटी रुपये मिळालेत। PM केअर फंडात किती पैसे जमा झाले त्याचा हिशोबच नाही, पण हा खासगी फंड आहे। या देशातल्या इतिहासातला सर्वात मोठा इलेक्ट्रॉल बॉन्ड आहे। 350 कंपन्या यात अशा आहेत ज्यामध्ये सरकारी यंत्रणांनी छापेमारी केली आहे। ज्या कंपन्यांवर छापे पडलेले नाहीत पण छापे पडणं आवश्यक आहे। सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यावर ईडी कारवाई सुरू होती। ईडीच्या कारवाया थांबवण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा झालेले आहेत। कोणत्या कंपन्यांकडून किती निवडणूक रोखे खरेदी? फ्युचर गेमिंग 1368 कोटी, मेगा इंजिनिअरिंग 966 कोटी, विचक सप्लाय चेन 410 कोटी, वेदांत लिमिटेड 400 कोटी, हल्दिया एनर्जी 377 कोटी, भारतीय समूह 247 कोटी, SL मायनिंग 224 कोटी, वेस्टर्न UP पॉवर ट्रान्समिशन 220 कोटी, केव्हेंटर फूड पार्क 194 कोटी, मदनलाल लिमिटेड 185 कोटी।